मधुरविशदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85व्या संग्रहामध्ये गाथा नंबर 67ची जयसेनाचार्यांची टीका बघतोय. काय सांगितली गाथा म्हटलं? जीवा पोगलकाया अण्णोण्णा गाढ गहन पडिबद्धा काले विजुज्यमाणा सुह दुःखम दिंती भुंजंती. काय सांगितलं की जीवानी कर्म केले म्हणतो. म्हणजे काल सांगितलं की कर्ता दोन्हीकडनं लावता येतो. जीवानी कर्म केले, कर्माला केलं, कर्माने जीवाला केलं, पण भोगता दोन्हीकडनं लावता येत नाही. जीव कर्मांचं फळ भोगतो, पण कर्म जीवाला भोगत नाही. कर्माकडं भोगता अधिकारच नाही. त्यामुळं करता तुम्ही एखाद्या न्यायाने म्हणाल, पण भोगता कुठल्याही न्यायाने घटत नाही जीव, हे सांगत होते. मग त्यामध्ये अकृत कर्मणः कथम फलं भुंक्ते. स्वतःच्याद्वारे न केलेल्या कर्माचं फळ जीव कसं काय भोगतो, असा प्रश्न केला आहे. जर कर्म करत नाही जीव, तर मग त्याचं फळ कसं काय भोगतो. मागच्या गाथेमध्ये त्यांनी करता पण नाही असं थोडं नयाने विवक्षा सांगितली होती, पण शंकाकार म्हणतोय जर नाही केलं तर मग फळ कसं भोगतो जीव, असं शंकाकाराची शंका आहे. तेथे फळभोक्तृत्वाच्या विषयामध्ये नय पक्ष दाखवायला, कुठल्या नयाने भोगता आहे आणि कुठल्या नयाने नाही. तर जीव आणि पुद्गल काय, हे दोघं अन्योन्य अवगाढ ग्रहण पडिबद्धा, एकमेकांना अवगाह देण्याच्याद्वारे परस्पर बद्ध आहेत. म्हणजे दोघं एकमेकांच्या स्थानामध्ये आहेत, एकमेकांना त्यांनी बांधलं गेलं आहे म्हणा एकमेकांशी, पडिबद्धा. आणि जेव्हा काले विजुज्यमाणा, काळ प्राप्त झाला असताना ते वियुक्त होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये ते एकमेकांपासून भिन्न होतात जीव आणि पुद्गल. त्यावेळीस ते कर्म सुख दुःखरूप फळ दिंती म्हणजे देतात, जीवाला ते फळ देतात. आणि भुंजंती म्हणजे जीव भोगतो. फक्त ते जीवाकडे घ्यायचं की जीव ते कर्म फळ भोगतो. इथंपर्यंत झालं होतं. खालची टीका वाचायची होती का, वाचली होती थोडी? वाच. ते झालं की कुठलं ते नव्हे, पुढं गाथेच्या पुढचं. जीव काया हा पुद्गल काया हा च. जीव काय आणि पुद्गल काय. कथम भूता हा, कशा प्रकारचे जीव पुद्गल काय. अन्योन्य अवगाढ ग्रहण प्रतिबद्धाः स्वकीय स्वकीय रागादि स्निग्ध वृक्षादि परिणाम निमित्तेन पूर्वम एव अन्योन्य अवगाहेन संश्लिष्ट रूपेण प्रतिबद्धाः सन्तः. कसं वाचायचं? प्रतिबद्धाः सन्तः तिष्ठन्ति तावत्. हां झालं तेवढंच. प्रतिबद्धाः सन्तः तिष्ठन्ति तावत्. काय म्हणलं की ते जीव काय आणि पुद्गल काय कशा प्रकारचे आहेत. अन्योन्य अवगाढ ग्रहण प्रतिबद्ध, म्हणजे एकमेकांना अवगाढ रूपाने, अवगाह ग्रहण रूपाने प्रतिबद्ध झालेले आहेत. अवगाहन देण्याच्या अपेक्षेने प्रतिबद्ध झालेले आहेत दोघं एकमेकांशी. आणि स्वकीय स्वकीय रागादी स्निग्ध वृक्षादी परिणामाच्या निमित्ताने पूर्वीच अन्योन्य अवगाहाने संश्लिष्ट रूपाने जे प्रतिबद्ध होऊन राहिलेले आहेत. म्हणजे या गाथेच्या अपेक्षेने एवढं सांगितलं की जीवामध्ये सुद्धा स्निग्ध वृक्ष गुण आहे. आपण फक्त पुद्गलामध्ये लावतो, तर जीवामध्ये स्निग्ध वृक्ष गुण का, जे रागद्वेष परिणाम आहेत त्याच्या अपेक्षेने तो कर्मांना बांधतो ना, म्हणून जिथं बंधनाची अपेक्षा आली तर तिथं ते सूत्र लावलं, स्निग्ध वृक्षत्वात बंध, त्याच्याशिवाय बंध नाही आहे. मग जीवामध्ये काय अशी गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे तो बंधाला प्राप्त होतो, तर म्हणून त्यात पण स्निग्ध वृक्ष गुण आहे. मग कुठले आहे तर हे सांगितलं, स्वकीय स्वकीय राग आदी, रागद्वेष आदी सगळे स्निग्ध वृक्ष आदी परिणामांच्या निमित्ताने पूर्वीच, म्हणजे पूर्वकर्म जे काय पूर्व केलेले परिणाम आहेत म्हणा, पहिल्यापासूनच
अन्योन्य अवगाह ग्रहण रूपाने संश्लिष्ट रूपाने म्हणजे एका क्षेत्रामध्ये एकमेक होऊन असे ते प्रतिबद्ध होऊन राहिलेले आहेत. केव्हापासून? तिथं नाही आहे. केव्हापासून? हां, कारण अनादिपासून जीवाचा कर्मांशी बंध आहे. त्यामुळं म्हटलं तिथं की पूर्वसेही असं घेतलं ना, पूर्वमेव, पूर्वीपासूनच अन्योन्य अवगाह रूपाने ते एकमेकांशी प्रतिबद्ध झालेले आहेत. म्हणूनच की सांगितलं. मग एवढीच अपेक्षा इथं सांगितली की आहेत जीवामध्ये रागद्वेष आहेत, पण बंध कसं काय मग जीवामध्ये? जर स्निग्ध वृक्ष गुण नाही तर जीवामध्ये बंध कसं काय? तुम्ही सूत्रात तर सांगितलं जिथं स्निग्ध वृक्ष आहे तिथंच बंध होतो. मग कसं काय जीवात गुण नसताना ते बंधाला प्राप्त होतो? मग त्या अपेक्षेने सांगतायत की आहे जीवामध्ये पण रागद्वेष परिणाम जे आहेत ते स्निग्ध वृक्ष रूपाने कार्य करतात. अनुराग म्हणजे स्निग्धता घ्या, द्वेष म्हणजे वृक्षता घ्या. म्हणजे याच्यातून काय समजतं की मित्राशी अनुराग आहे आणि शत्रूशी द्वेष आहे. तिथं पण तुम्ही बद्धच आहे, कारण तुम्ही माझा शत्रू म्हणताय ना. तुम्हाला वाटते की परिवारजनांशी, इष्ट आप्तजनांशी आपण रिलेटेड आहे. शत्रू म्हणजे दूरचा, आपला नाहीच आहे तो. पण माझा शत्रू हे सुद्धा तुम्ही संबंधात जोडलेला आहे ना. त्यामुळं द्वेषसुद्धा बंधालाच कारण आहे. स्निग्धता तर आहेच, काय अनुराग तर आहेच, पण द्वेषसुद्धा बांधणाराच आहे जीवाला. उदयकाले स्वकीय फलम दत्वा गच्छन्तः. उदयकाळामध्ये उदयकाल आला असताना स्वकीय फलम दत्वा, स्वतःचं फळ देऊन, वियुज्यमाना म्हणजे भिन्न होणारे असे ते कर्म निर्जरेला प्राप्त होतात. उदयकाल आने पर अपना फल देकर जाते हुए कर्म निर्जरा को प्राप्त होते हैं. तेच की वियुज्यमान म्हणजे विभक्त होणारे असं म्हणायचं. जसं ते युज योज जोडणे म्हणतो ना, तसं आता ते वियुज्य म्हणजे तोडणे. एकमेकांचा दोघांची संबंध संपला असताना. उदयकाल आने पर अपना फल देकर जाते हुए कर्म निर्जरा को प्राप्त हो जाते हैं. वेगळे होणारे, जीवापासून भिन्न होणारे ते कर्म फळ दिल्याशिवाय जात नाहीत. पुढं चुकीच्या ठिकाणी बसवलंय का मी तुम्हाला? चुकीच्या ठिकाणी बसवलंय का? किम कुर्वन्ति निर्विकार चिदानंद एक स्वभाव जीवस्य मिथ्यात्व रागादिभिः सह एक. ते कसं लावायचं? तृतीय असते त्याच्याजवळ सह घ्यायचं, संतह मागं घ्यायचं, असं ते सन असं ते पण मागं जोडायचं. तो एकटा शब्द नसतो कधी, त्याला मागं ज्याची तृतीयाची अपेक्षा असते सहला वगैरे तसं वाचायचं. मिथ्यात्व रागादिभिः सह तैः एव सह एकत्वम नाही एकत्व आहे. हां, एकत्व प्रतिपत्ती रूपम तदेव एकत्व परिणती रूपम मिथ्याचारित्रम इति मिथ्यात्वादि त्रय परिणत जीवानां उद्गलाः कर्तारः ददती प्रयच्छन्ति. काय कळलं का असं वाचताना तुला? म्हणजे आम्हा असं म्हणतात की आपण वाचताना त्यातनं अर्थ कळत जायला पाहिजे. आता मी वाचते, सांग मला तो अर्थ. निर्विकार चिदानंद एक स्वभाव जीवस्य, जीवाचा मिथ्यात्व रागादिभिः सह एकत्व रुचिरूपम मिथ्यात्वम. मिथ्यात्व रागादीच्या बरोबर एकत्व रुचिरूप जे आहे ते मिथ्यात्व. तैः एव सह एकत्व प्रतिपत्ती रूपम मिथ्याज्ञानम. त्याच्याबरोबरच एकत्वाची प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान, प्रतिपत्ती रूप जे ज्ञान आहे ते मिथ्याज्ञान. तद एव एकत्व परिणती रूपम मिथ्याचारित्र. त्याच्याबरोबरच एकत्व परिणती रूप जे आहे ते मिथ्याचारित्र. अशा प्रकारे मिथ्यात्वादी त्रय परिणत जीवांचं पुद्गल कर्तार, जो पुद्गल आहे तो कर्ता होऊन देतो. ददाती आहे ना, देतो. काय देतो ते पुढं सांगणार आहे.
म्हणजे सांगायचं त्यांना याच्यातून की जीवाला कर्मफळ देतं. ह्याच्यासाठी परत एकदा अर्थ लावते. निर्विकार चिदानंद एक स्वभाव जीवाचा मिथ्यात्व रागादीच्या बरोबर एकत्व रुचिरूप मिथ्यात्व आणि त्याच्याबरोबरच एकत्व प्रतिपत्तीरूप मिथ्याज्ञान आणि त्याच्याद्वारेच किंवा तद एव एकत्व तेच एकत्व परिणतीरूप मिथ्या चारित्र्य. अशा प्रकारे मिथ्यात्वादी 3 रूप परिणत त्रय परिणत जीवानाम या तिन्हीने परिणत जीवांचं पुद्गल करता आहे. करता होऊन देतं. काय देतं तर फळ देतं हे सांगायचं त्यांना. ददती एक मिनिट ददती कर्तारः ददती प्रयच्छन्ति पुद्गल करता आहे तो देतो. किम ददती काय देतो. अनाकुलत्व लक्षण पारमार्थिक सुखात विपरीतम परम आकुलत्व उत्पादकम अभ्यंतरे विषयेन हर्ष विषाद रूपम व्यवहारे पुनः तुम्ही सांगितलं दीदी परीक्षण सांगितलं होतं तेव्हा. काय म्हणताय भाभी. परीक्षण सांगितलं होतं मी व्यवहार येणं म्हणून. माझ्याकडे पण व्यवहारी आहे पण व्यवहार येणं म्हणून सांगितलं होतं. दुसरीकडे कुठे मिळालं होतं. बरोबर आहे. व्यवहार येणंच पाहिजे ह्या पुस्तकात नाही आहे. म्हणजे वाचलं होतं आपण. तुम्ही काय सांगत नाही मला. तेच ऐकायला परत. जसं निश्चयेनं घेतलंय ना मागं तसं व्यवहारेण सांगतायत. ठीक आहे. व्यवहारेण पुनः बहिर्विषये विविध इष्ट इंद्रिय विषय प्राप्तिरूपम कटुक स्वभावम सांसारिक सुख दुःखम भुंजन्ति वीतराग परम आल्हाद एक रूप सुखामृत रसास्वाद भोजन रहिताः जीवाः निश्चयेन भावरूपम व्यवहारेण द्रव्यरूपम च भुंजन्ते. सेवन्ते इति अभिप्रायः. च पण नाही आहे तुमच्याकडे. च पण घालायला पाहिजे. द्रव्यरूपम च भुंजन्ते सेवन्ते इति अभिप्रायः. काय सांगितलं. पुद्गल देतो. किम ददती काय देतो. अनाकुलत पहिला काय सांगितलं. हॅलो काय सांगितलं पहिला. कसली भाषा म्हणायची हो सांगितले होते मागं. अनाकुलत्व लक्षण पारमार्थिक सुख म्हणजे स्वभाव दाखवला. जो तुम्हाला भोगता दाखवायचा आहे ना आता अधिकार. तर पहिल्यांदा जीव कसा आहे अनाकुल आहे आणि पारमार्थिक सुखवाला आहे. काय सांगितलं याला काय म्हणायचं. अंगप्रविष्ट भाषा झाली किंवा अध्यात्म सांगितलं पहिल्यांदा. नंतर त्याच्याहून विपरीत परम आकुलत्व उत्पादक अभ्यंतरे म्हणजे अंतरंगामध्ये निश्चयाने कोण तुम्हाला आकुलता उत्पन्न करणार आहे. हर्ष विषाद आदी परिणाम हे निश्चयाने म्हणजे अशुद्ध निश्चयाने जीवाला जे हर्ष विषाद परिणाम होतात त्याच्याद्वारे आकुलता आहे. आणि व्यवहाराने पुन्हा बहिरंगामध्ये कोण आकुलता उत्पन्न करतं तर बहिरंग विषय हे सांगायला लागले. विविध इष्ट इंद्रिय विषय प्राप्तिरूप कटुक विषरसास्वाद स्वभावरूप जे सांसारिक सुखदुःख आहे त्याचा जीव भोगता आहे. म्हणजे जीवाला आकुलता उत्पन्न झाली ते जे हर्ष विषाद रूप परिणाम आहे त्याला भोगतो जीव. खाली बघ तिथं शास्त्रामध्ये कदार बंद करू. तर म्हणजे भोगतो कोणाला स्वतःच्या सुखदुःखाला भोगतो. आणि नंतर सांगितलं बहिरंगामध्ये त्या इष्ट अनिष्ट विषयाला भोगत असताना सुखदुःखाला प्राप्त होतो. त्यामुळं आरोप आला की ते विषय सुखदुःख देतात पण वास्तविक बाहेर कोणी सुखदुःख देणारं नाही. वितराग परम आल्हाद एक रूप सुखामृत रसास्वाद भोजनाने रहित जीव म्हणजे ज्याला स्वभावाचा अनुभव नाही असा तो जीव. ज्याचं असं भोजन झालेला नाही असा तो उपाशी असणारा. कसला. तुम्ही काय पोट भरलेले आहेत का उपाशी आहेत. पोट भरलेले आहेत का उपाशी आहेत.
कसलं भोजन ते सांगितलं हो. म्हणजे सुख अमृत रूप भोजन ज्याचं झालेलं आहे तो तृप्त आहे. आणि जो अशा भोजनाने रहित असणारा जीव निश्चयाने भावरूपाला भोगतो आणि व्यवहाराने द्रव्यरूप सुखदुःखाला भोगतो किंवा त्या विषयांना भोगतो असं म्हणा, किंवा कर्माला भोगतो. म्हणजे निश्चयाने तर भावकर्माला भोगतो आणि व्यवहाराने द्रव्यकर्म, नो कर्माचं नो कर्म ह्याला भोगतो, सेवन करतो असा अभिप्राय आहे. एवं भोक्तृत्व व्याख्यान मुख्यत्वेनं गाथागता. अशा प्रकारे भोक्तृत्व व्याख्यानाच्या मुख्यतेने गाथा सांगितली. ह्याच्यासाठी आम्ही ह्याची द्रव्यसंग्रहाची गाथा बघितली होती. भोक्ता अधिकार दाखवला त्याच्यामध्ये. म्हणजे जीव कोणाला भोगतो, कोणाला भोगतो नाही ना, जीव व्यवहाराने कोणाला भोगतो, निश्चयाने कोणाला भोगतो सगळं सांगितलं ना त्याच्यामध्ये. काय सांगितलं होतं द्रव्यसंग्रहामधली गाथा म्हणा की 9वी गाथा. व्यवहारासुह दुःखम कुगलकम फलम बभुंजेति खरोखर निश्चय नाही तर आपल्या चैतन्य भावालाच भोगतो. अशुद्ध निश्चय नाही रागादी विकारी भावांना भोगतो आणि व्यवहार नाही मग त्या कर्माला भोगतो असं म्हटलं गेलं. उद्गल कर्म जे आहे त्याला व्यवहार नाही. अशुद्ध निश्चय नाही, जरी निश्चय म्हटलं तिथं तरी अशुद्ध निश्चय नाही आणि आपल्यामध्ये उत्पन्न होणारे जे रागादी भाव त्यांना भोगतो आणि शुद्ध निश्चय नाही तर आपल्या चेतन भावालाच भोगतो. बरोबर आहे. म्हणून सांगितलं काय की जीव भोगतो कोणाला, मला असं मी सांगते दोन घेऊन तर त्याच्यामध्ये जीव ॲक्च्युली भोगतो तर काय म्हणायचं, करता आणि भोगता एका द्रव्यामध्ये घटतंय, 2 द्रव्यामध्ये घटतंय ते उपचाराने सगळं. जीव भोगतो कोणाला तर जे स्वतःमध्ये आहे त्यालाच भोगतो. मग ते स्वभावरूप परिणमन असू दे नाही तर विभावरूप परिणमन असू दे. म्हणून मी बाहेरच्याला भोगतो असं म्हणणं सगळा उपचार आहे, व्यवहार आहे, खोटं आहे. म्हणून तुम्ही म्हणताय जे काय की काय खाल्लं पिलं भोगलं, हे कपडे घातले, काय दागिने घातले त्याच्यातून आनंद आला, हे सगळं व्यवहार आहे पण त्याला तर जीव भोगणारा नाही. म्हणून आपण चेतना बघितली होती. तुम्ही लोक अभ्यास करून सांगणार होता, मला विसरलात. काय विचारलं होतं अभ्यास तुम्हाला? चेतनेचे भेद विचारले होते. मग ते मीच सांगायचं होय. चेतनेचे किती भेद आहे तो 2 भेद सांगितले होते चेतनेचे, ज्ञान चेतना आणि अज्ञान चेतना. ह्याच्यामध्ये त्यांनी असं घेतलंय. काय बघितलं दीपाली भाभी? कोण अभ्यास केलाय? कर्मचेतना, ज्ञान चेतना आणि कर्मफल चेतना. एक त्यांना ते पुस्तक नाही ना बाकी नाही. मी व्याख्या बघायला सांगितली होती तुम्हाला. सांगा व्याख्या काय? ज्ञान चेतना आणि अज्ञान चेतनाची व्याख्या काय? 387 गाथा होती. ज्ञान में ज्ञायक को जानना ही ज्ञान चेतना है और पर को जानना अज्ञान चेतना है. हे तुझी व्याख्या आहे का? आचार्यांची व्याख्या बघायची होती आपल्याला. 387ची टीका आहे. फोर 468 पेज आहे, 468 पान आहे. तर त्याच्यात अमृतचंद्राचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी व्याख्या घेतली आहे डायरेक्ट. समयसारमध्ये 387 गाथा आहे, त्याच्या टीकेमध्ये त्यांनी चेतनेचं वर्णन केलं आहे. 468 म्हणले मी. हां मी आता आर्यांच्या भाषेत वाचते. ज्ञानात अन्यत्र इदमहम इति चेतनम अज्ञान चेतना. एवढी सोपी आणि छान समजण्यासारखी व्याख्या आहे. काय म्हणले? ज्ञानात अन्यत्र, ज्ञानाहून अन्यत्र, इदमहम हे मी आहे, इति चेतनम अज्ञान चेतना. वेगळं ते इथंच आहे नाही काय पहिलं वाक्य इकडं मी घेतो.
पुस्तक दे ना उचलून पुस्तक. गाथेच्या खाली पहिली ओळ आहे. पान सांगितलं ना मी, तू 66 वर बघत बसली. 68 नाही 86 आहे का? काय म्हणलं? ज्ञानाहून अन्यत्र हे मी आहे असं चेतन करणे, वेदन करणे, ह्याला म्हणलं अज्ञान चेतना. आता सगळीकडे लावा, कुठं लावता अज्ञान चेतना? कशा प्रकाराने जे काही आपण विचार करतोय ना सगळीकडं, ज्ञानाहून अन्यत्र हे मी आहे. कशाला म्हणताय? शरीराला मी म्हणताय ना अज्ञान चेतना. बहिरंगामध्ये पुत्र स्त्री काय ते जसं सांगितलं होतं ना, शरीर मी, शरीर माझं, घर मी, घर माझं. मी म्हणत नाही पण भावना तीच आहे त्यात पडलेली. जे काय परिग्रह त्याच्यामध्ये माझं ही भावना आहे, तिथं मी ही भावना येते. म्हणजे माझं म्हणताना पण भेद आला, पण मीच अशा रूपाने परिणती असते, त्याला म्हणलं अज्ञान चेतना. कुठं मी म्हणतो आपण? घर म्हणजे मी कुठं म्हणतो? हां, म्हणजे जे जोडलेले भाव आहेत ना, परिणाम शब्द बघू नका पण त्यामध्ये असणारा भाव बघा. मग तेच सांगता तिथं की ज्ञानाहून अन्यत्र जिथं कुठं तुम्ही स्वतःला पाहता ती सगळी अज्ञान चेतना. तशा रूपाने वेदन करणं ही अज्ञान चेतना आहे. एकत्व ममत्व म्हणू शकतो. एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व सगळ्या रूपाने जिथं जोडलं गेलेलं असतं तिथं ती अज्ञान चेतना झाली. पुढं साद्विधा, ती 2 प्रकारची आहे. मिळालं? कर्मचेतना, कर्मफल चेतना च, ती 2 प्रकारची कुठली? विभाव म्हणजे आता ज्ञानी जीव असेल तर त्याला नका लावू, अज्ञानीकडे लावायचे अज्ञान चेतना ही. कारण त्याची तशी एकत्वरूप परिणती मान्यतेमध्ये डिफरन्स असल्यामुळं. तो पण म्हणतोय माझं गर्भ त्याची एकत्वरूप परिणती. माझी सीता रडला की राम पण अज्ञान चेतनावाला होता का ज्ञान चेतनावाला होता? कर्मचेतना, कर्मफल चेतना त्याच्याजवळ होती का नव्हती? सम्यक दृष्टीकड कर्मचेतना, कर्मफल चेतना असते का नसते? हां, म्हणजे म्हणायचं श्रद्धेच्या अपेक्षेने निर्मळ आहे. बहिरंगामध्ये चारित्र मोहाचा उदय दिसून येईल की तुम्हाला तसा, पण तरी सुद्धा तो काय तिथं भ्रष्ट झाला असं नाही. काय म्हणले अज्ञान चेतना म्हणजे काय सांग रुपाली? म्हणा ती भाषा, सोपं आहे ते वाक्य, म्हणा की. ज्ञानात अन्यत्र, आर्याच भाषेत ज्ञानात अन्यत्र आर्य म्हणलं तर ज्ञानात अन्यत्र वाचा किती आहे? इदमहम. हां, इदम म्हणजे हे, अहम म्हणजे मी. काय म्हणलं? ज्ञानाहून भिन्न कुठं जिथं तुम्ही हे म्हणजे मी असं वेदन करता ती सगळी अज्ञान चेतना आहे. आणि त्याचे 2 भेद आहेत, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. वास्तविक कर्मचेतना ही आहे ज्ञानीच्या जवळ पण आहे अजून. जोपर्यंत केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्मचेतना चालू आहे. कर्मफल चेतनाचं पण उदय जिथंपर्यंत तिथंपर्यंत चालू आहे. पण श्रद्धा जिथं निर्मळ झाली तेवढ्या अपेक्षेने त्याच्यामध्ये शुद्धी आहे. त्यामुळे तिथं ज्ञान चेतनेचा सुद्धा व्यापार चालू आहे. तर आता कर्मचेतना म्हणजे काय सांगतायत? तत्र ज्ञानात अन्यत्र इदम अहम करोमी इति चेतनम कर्मचेतना. काय म्हणले हो? समजलं? ज्ञानात अन्यत्र इदम अहम करोमी. सांग अर्थ कर. हे मी करतो, इदम हे मी करतो असं जिथं वेदन आहे ते कर्मचेतना. करणे भाव आहे तो कर्मचेतना. आणि आता कर्मफल चेतनामध्ये भोगतो हे भाव येणार, ते सांगते पुढं. ज्ञानात अन्यत्र इदम वेदये अहम इति चेतनम कर्मफल चेतना. ज्ञानाहून अन्यत्र हे मी भोगतो हे भाव, हे वेदन करणं ह्याला म्हणायचं कर्मफल चेतना. मग तुम्हाला भोगता अधिकार काय सांगतोय आता? तुम्ही जर ज्ञानाला सोडून कोणाला जरी भोगायला गेला तर ती कर्मफल चेतना आहे. म्हणजे म्हणूनच ते बहिरंगातले विषय असू दे, तुमचे काय परिणाम असू दे, ज्याच्या कशाचं तुम्ही उदयाचा भोग घेताय तर तिथं मीला विसरलात आणि त्याला भोगायला गेला की समजून घ्या हा कर्मफल चेतना. एकेंद्रियामध्ये कसं घटवतो? काय परिणाम तिथं? किशोरी काकी,
एकेंद्रियांमध्ये कर्मफल चेतना घटवतो. काय भाव आहेत त्यांचे? मी भोगतो हा भाव आहे. अन्य म्हणजे हेच ना, असं ज्ञानाहून अन्यत्र मी हे भोगतो. म्हणजे काय भोगतात ते? कसं? सुख दुःख. सुख काय त्यांना? म्हणजे पाणी मिळालं, कोण आले तोडायला किंवा पाणी मिळालं किंवा कोण तोडायला आले परत त्याचं कॅन्सल झालं की केला. होय. चिंतन फुल तोडायला आला म्हण आणि त्याचे विचार बदलले म्हण बरं का. तेव्हा सुख झालं त्या झाडाला. तूच ये बाबा रोज माझ्याजवळ. म्हणजे सुख तर म्हणायला सुख आहे, तिथं तर सुख नाहीच आहे. कर्मफल चेतना जिथं आहे निरंतर तिथं दुःखच आहे. हां, जिथं अज्ञान आहे तिथं निर्माणे दुःखच आहे, निरंतर दुःख आहे. म्हणून इथं हे स्वतःवर घटवा. आपण पण ज्ञानीमध्ये पण आहे ना, तरी हे जिथं कुठं मी कर्मांचं फळ भोगायला जातो तसे माझे विचार त्याशी जोडतो, तिथं मी अज्ञान रूपाने परिणमन चालू झालं आहे माझं. शरीरात वेदना व्हायला लागल्या आहेत. कोणाला भोगताय हो ताई? शरीरात वेदना होताना कोणाला भोगतोय? का हाड तुटलं? असा उदय का आला? आणि उदय आला तर आता मी परिणती काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये? मग ते तुटलं, त्याच्या विचारामध्ये निरंतर राहणार तर त्याला भोगलो. आणि तेच उदय चालू आहे तरी पण ज्ञानाहून अन्यत्र मला हे नाही जाणायचं, हे मी करणारा नाही आहे, हे मी भोगणारा नाही आहे, हे भाव असतील तर ज्ञानचेतना. आता त्यांनी ज्ञानचेतनेची व्याख्या दिली नाही आहे. आता मला ह्याच्यावरूनच करून दाखवा ज्ञानचेतनेची व्याख्या कशी करायची. हां, म्हणा की काय म्हणायचं म्हणा, जाऊ दे, चालतंय, हिंदीतून सांगा. त्यांनी काय केलं? अज्ञान चेतना म्हणजे काय? ज्ञानात अन्यत्र इदमहमिती चेतनम अज्ञान चेतना. आता ज्ञान चेतना सांगा. ज्ञानात अन्यत्र इदम अहम न इति. नाही नाही, निगेटिव्ह नको आम्हाला, पॉझिटिव्ह पाहिजे. ज्ञानाचाच भोग घेतोय आणि ज्ञानालाच करतो, ज्ञानाचीच रचना. हां, आता ते एक वाक्य आहे ना जे अज्ञान चेतनाचं, त्यातले पहिले 2 शब्द कट करा. पुढं जे सगळं राहिलंय ना सगळी ज्ञान चेतना आहे. काय म्हणायचं? ज्ञानात अन्यत्र आहे ना, ते काढून टाका. काय राहिलं पुढं? ज्ञानम अहम इति. इदमहम, हा मी आहे, एवढं वेदन करणं हे झालं ज्ञान चेतना. आता अमृतचंद्राच्यांच्या टीकेमध्ये आपण एक वाक्य घालू. आपण पण आचार्यांचे शिष्य. म्हणजे ज्ञानाहून बाहेर जाणार तर समजून घ्या ज्ञान संपलं तुमचं, अज्ञान सुरू झालं. आणि तेच ज्ञानाला धरून जिथं परिणती आहे तिथं भलेही बहिरंगात उदय चालू असले तरी सुद्धा तुम्ही ज्ञान चेतनेचंच वेदन करताय. मग त्या ज्ञानालाच करतो, ज्ञानालाच भोगतो, ही ज्ञानीची परिणती. आणि अज्ञानीची परिणती सतत मी पराचं करतो आणि पराला भोगतो. म्हणून हे भोगता अधिकारसाठी म्हणून सांगितलं होतं की कर्मफल चेतना कशाला म्हणायचं? ज्ञानाहून अन्यत्र हे मी भोगतो, ह्याचं मी वेदन करतो, असे परिणाम ह्याला म्हणायचं कर्मफल चेतना. मग कुठल्या चेतनेमध्ये आहात तुम्ही? बोललो तर ज्ञान के सिवाय अन्य भावों में ऐसा अनुभव करना कि इसको मैं करता हूँ, यह कर्म चेतना है. और ज्ञान के सिवाय अन्य भावों में ऐसा अनुभव करना कि इसको मैं भोगता हूँ, वह कर्म फल चेतना है. ये दोनों ही अज्ञान चेतना संसार का बीज है. अज्ञान चेतनेमध्ये कर्मचेतना आणि कर्मफल चेतना घ्यायचं आणि ज्ञान चेतनेमध्ये ज्ञान चेतनाच घ्यायचं. त्याच्यामध्ये भेद नाही. फक्त भेद करायचं तर रामाने सांगितलं होतं एकदा, काय गुणस्थानाच्या अपेक्षेने ज्ञान चेतना भिन्न भिन्न, म्हणजे त्याच्या विशुद्धीच्या स्थिरतेच्या अपेक्षेने. कुठून ज्ञान चेतना सुरू झाली रुपाली? अकलूजपासून. कुठून? अकलूजपासून पंढरपूरपर्यंत ज्ञान चेतना. पंढरपूरमध्ये शिरलं की ज्ञान चेतना. म्हणजे ज्ञान चेतना चतुर्थ गुणस्थानापासून सुरू झाली, जिथं आंशिक शुद्धी झाली
मग प्रत्येक गुणस्थानाच्या वाईज तिथं विशुद्धी वाढणार आहे, तेवढं संयम, तेवढी दृढता वाढणार आहे वर तर त्याच्यापेक्षाने. म्हणून ते आदिदीपक, मध्यदीपक, अंत्यदीपक असं लावलं होतं. तर ज्ञानचेतना कुठं पूर्ण झाली? पूर्ण कशी होणार ती? तर चालूच राहणार ना. पूर्ण झाली म्हणजे आता निरंतर ज्ञानचेतना रूपानेच राहणार. असं कुठं तर हां ते तर 13व्या गुणस्थानापासून सिद्धांतपर्यंत. 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञानाची पूर्णता झाली, त्यामुळे तिथं संपूर्ण ज्ञानचेतना आहे असं म्हणलं. हां, कर्माचं उदय चालू आहे की, पण त्याचं वेदन नाही आहे त्या जीवाला, आणि इव्हन त्या कर्माला करायला पण जात नाही. त्यामुळं कर्मचेतना आणि कर्मफल चेतना गौण म्हणा, आणि मुख्य सगळी आहे ती ज्ञानचेतनाच आहे. क्योंकि संसार का बीज नसणारच ना. कर्म आहेत की नाही तिथं अजून? हा, आपण मग चेतनेशी रिलेटेड आहे ना. आपण त्याला भोगत नाहीये तर मग तिथं कसं म्हणणार कर्म आहे, पण मग चेतना कुठं आली? मग तसं तर 7व्या गुणस्थानापासून वर वेदनच नाहीये त्याचं. 7व्या गुणस्थानाच्या वर मुली शुद्ध उपयोगात आहे ना. अबुद्धिपूर्वक तर आहेच ना. हा, असू दे की, मग तेच त्याचं कार्य चालू आहे त्याच्या अपेक्षेने आहे. म्हणजे म्हणूनच म्हणलं की गौण रूपाने म्हणा, जसं तुम्ही त्यांचा उदय चालू आहे म्हणता कर्मांचा. ते कर्म ॲक्च्युली तिथं काही जीवाला का फरक पडत नाही त्या कर्मांचा, काही उदय असू दे तरी सुद्धा, पण तरी त्याचं गुणस्थान दिलेत बहुतेक. पण आपण भोगणं कुठपर्यंत? भोगणं हे चारित्र्य गुण आलं ना. चारित्र्य गुणाचा विभाव परिणाम आलं. जेव्हा चारित्र्य स्वभाव रूप परिणाम होतं तर मग आपण भोगणं कसं म्हणू शकतो? 13व्या 14व्या आपल्याला इथेच आलंय बहुतेक पंचास्तिकामध्येच मागं झालंय ना, कर्मफल चेतना, कर्मचेतना वाचलो तो आपण. त्याच्यामधनं मला काढून सांगायचं तुम्हीच, निखिलताई, तुम्हाला घरचा अभ्यास. कुठल्या गुणस्थानापर्यंत कर्मचेतना आणि कर्मफल चेतना सांगायची ते. म्हणजे आचार्यांच्या आधाराने आपण जाऊ पुढं पाहिजे तर. बरोबर आहे. ठीक आहे. तर सांगतात की संसाराचं बीज 8 प्रकारचे ज्ञानावरणादी कर्म आहेत. उसका यह अज्ञान चेतना बीज है. जे काय 8 कर्मांचं येणं आहे, बांधलं जाणं आहे, त्याचं सगळ्याचं कारण कोण आहे तर अज्ञान चेतना. इससे कर्म बंधते हैं, इसलिए मोक्ष को चाहने वाले पुरुष को अज्ञान चेतना का नाश करने के लिए सब कर्मों के छोड़ देने की भावना को भाकर फिर समस्त कर्मों के फल के त्याग की भावना को नृत्य कराकर अपना स्वभावभूत जो ज्ञानवती भगवती एक ज्ञान चेतना उसी को निरंतर नृत्य कराना चाहिए. म्हणजे कर्मफळाला सुद्धा भोगायला जाऊ नका, त्याची सुद्धा त्याग करण्याची भावना. असाताचं तर त्याग सगळ्याला करायचा आहे. साताचा उदय आल्यावर त्याचा त्याग करण्याची भावना किती असते. सगळं चांगलं चाललंय, आता हातामध्ये भरपूर आहे, अनुकूल परिवार आहे, सगळं आहे. अनुकूलता म्हटल्यावर त्याच्यामध्ये किती विचार आहे हो तुम्हाला. मला हे सगळं त्यागायचं आहे आणि दीक्षा घ्यायची आहे. किती भाव झाले सांगितलं आल्यावर, होतात का नाही बघितल्यावर. आजकाल लोकांची उलटी बुद्धी झाली आहे. इतके वेदना असते, इतकं सहन करावं लागतं, त्यापेक्षा घरात राहिलेलं बरं. म्हणजे नुसतं एवढ्या परिणामाने सुद्धा आपण किती मोठं कर्म बांधतो हे कळत नाही. म्हणजे अंतराय कर्म स्वतःसाठी ते. बरं झालं मी तेव्हा काय व्रत नियम घेणार होतो, नाही घेतलो, बरं झालं, असे भाव करून सुद्धा ह्याच्यापेक्षा किती भयंकर उदय येणार आहे ते नाही कळत आहे. काय सांगितले? दुःखातून सुटायचं तर एवढाच उपाय आहे की तुम्हाला धर्मच मदत करणार आहे. पण आपण ते धर्म करत असताना असे भाव केले की उगीच घेतला नियम, नको म्हटलं तर त्याच्यापेक्षा अजून वेगळी परिस्थिती येणार, तिथं भोगात राहावं लागणार. आता थोडंसं आहे तर ते सहन करण्याची ताकद आली नाही. आणि समोरच्याचं बघून आपल्याला असं वाटतं की त्याला किती दुःख आहे आणि आपल्याला नको, तर त्यापेक्षा भयंकर दुःखाला भोगावं लागेल. जर आपण त्या परिस्थितीत आपण विरक्त नाही झालो तर. भलेही संयम नियम घ्या नाही तर नाही घ्या, पण भाव किती केले सांग नाही ना. मी सुद्धा मुनी होणार. म्हणजे मला तर असं महाराजच दिसाल त्या डोळ्यासमोर की महाराजांनी काय तपश्चर्या केली असेल त्या अंतिम दिवसांमध्ये, जेव्हा त्यांना शरीरात इतक्या वेदना होत्या. तर
म्हणजे एक घ्यायचं काहीतरी त्याच्यातून आपल्याला गेन व्हायला पाहिजे ना. संयमामध्ये पण इतकं त्यांच्यामध्ये संयमी राहून सगळ्या संयमाचं पालन करत ते करू शकतात. येऊ दे किती कर्माचा उदय आला तर आता मी कसा झालोय तत्वज्ञानाच्या अभ्यासाने उलट चालले निर्जरा चालले मग असा ते तो विचार करतो. ह्यांचं पुस्तक होतं ना काहीतरी राजकुमारजी बहुतेक पंडितजी, त्यांनी ते ह्याचं अंजना आणि चेलनेचं पुस्तक लिहिलं आहे कथेचं. त्यात त्यांनी एक मस्त अध्यात्म वाक्य घातली आहे. त्यात एक वाक्य असं होतं, म्हणले 3 लोकातली समस्त प्रतिकूलता एका समयात जरी उदयाला आली तरी सुद्धा माझ्या आत्म्यात इतकं सामर्थ्य आहे की त्या सगळ्याला तो धुडकावून लावू शकेल, म्हणजे त्याच्यामध्ये स्थिर राहू शकेल, इतकी माझी शक्ती आहे. काय म्हणते सांग? असं ते वाचल्यावर मला इतका आनंद झाला होता की काय मस्त लिहिलंय असं ते. पण उदाहरण दिलंय की कापसाचा किती मोठा ढीग असला तर एक ठिणगी, तसं म्हणजे एक आत्मानुभूती सगळ्या कर्मांचा. सगळी आपल्याला वाटते प्रतिकूलता आपल्याला आली तर एवढीशी आली तर लगेच विचलित होतो आपण. 3 लोकातली समस्त प्रतिकूलता येऊ दे सांगायला लागले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये स्थिर राहू शकता, इतकी शक्ती आहे तुमच्यामध्ये. मग जरा समोर आणा की तुमच्यासमोर जे पण आली आहे आजपर्यंतची प्रतिकूलता, शरीराच्या अपेक्षेने, काय कुटुंबाच्या अपेक्षेने, सगळी जे पण संयुगातल्या लोकांच्या अपेक्षेने, सगळ्या प्रतिकूलतेमध्ये मी आत्मा हे जर दृढ श्रद्धा नसेल तर तिथं मला कुठली प्रतिकूलता विचलित करू शकते? नाही करू शकत. ह्याचं श्रद्धान पाहिजे. प्रतिकूलता दूर होईल, पण नको मी मला जगतो जाऊ दे नको लय. हां तेच म्हणलं की प्रतिकूलता येण्याची गॅरंटी नाही. तिथं उलट त्या परिणामाने प्रतिकूलता जास्त येईल, जास्त विचलित. म्हणून सांगितलं जेवढं चांगलं आहे ना बुद्धी ज्ञान शरीर तोपर्यंत ज्ञान ध्यान संयम तप नियम सगळ्याला ग्रहण करा. कारण एकाचं एकांत नाही आहे. श्रद्धा पाहिजे, ज्ञान पाहिजे, चारित्र्य सुद्धा पाहिजे आपल्यामध्ये तशा प्रकारचं, तर दृढ राहू शकणार आहे. एक शील्ड तयार होती आपल्या बाजूला त्याच्या निमित्तामध्ये, कवच आहे ते एक सुरक्षेचं आपल्यासाठी. पण आपण ते न घालता सहज दुःखामध्ये प्रवेश करायची तयारी, म्हणजे म्हणून तर अग्नीने होरपळून जातो म्हणतो आपण. नियम म्हणजे कवचच की त्याच्या बाहेरचं पाप लागत नाही, त्याच्या आश्रय होत नाही. किती महत्व आहे त्याचं कळत नाही होते आज. असं झालंय, असं वाटतंय काय घ्यायचं घेऊ, कधीतरी घेऊ, किंवा काय घेतलंय की एवढं घेतलंय आता अजून काय, सगळे नियम घेतल्यासारखं असं बोलतात लोक, किंवा इतकं धर्म करतो की आम्ही काय करत नाही का. म्हणजे असं नाही वाटत की आपण काहीच करत नाही आहे. तिथं मुनी त्यागी म्हणतात की आम्हाला अजून करायला पाहिजे, इतकं आहे जिनागम म्हणा किंवा चर्या म्हणा, अशी इतकी करू शकतो आपण, करायला पाहिजे. पण आपल्याला वाटतं जे मी करतो ते ग्रेट आहे. त्यामुळं स्वतःला लोक धार्मिक समजायला लागलेत. मग मी एक काल वाक्य काय वाचले की शुभक्रिया करतो आणि मानतोय धर्म करतो आणि त्यामध्ये संतुष्ट राहतो म्हणून पुढं सरकत नाही आहे. मग ती मान्यताच चुकीची आहे ना, म्हणून पुढं जायचं आहे म्हणून पुढं सरका हे सांगायला लागलेत. आणि त्या सगळ्यापासून भिन्न मी माझ्या आत्म्याचंच वेदन करतो. काय म्हणले? ज्ञानचेतना कशाला म्हणायचं म्हणा? चेतनम ज्ञान चेतना. अज्ञान चेतना कशाला म्हणलं? वाचा की तिथं बघून वाचून म्हणा की. ज्ञानात अन्यत्र इदमहम इति चेतनम अज्ञान चेतना, आणि फक्त इदमहम इति चेतनम ज्ञान चेतना. हा मी आहे, हे मी आहे, एवढं वेदन करणं ही ज्ञान चेतना. कर्मचेतना पुढं आहे की. कर्मचेतना कशाला म्हणलं? तसंच आहे, फक्त 2 शब्द बदलायचे. ज्ञानात अन्यत्र इदम अहम करोमी. हां एवढंच आहे. एकीकडे करोमी घालायचं, एकीकडे वेदे घालायचं. म्हणजे त्याचा भाव समजून घ्या काय सांगायचं त्यातनं. जे काय मी ज्ञानाला करतो ते सोडून अन्य जे काय करायला जातो ती सगळी कर्मचेतना झाली. आणि ज्ञानाला भोगतो तर ते सोडून जे काय भोगायला जातो ती सगळी कर्मफल चेतना आहे. म्हणून सांगतात त्यातून की ज्ञानालाच भोगा, ज्ञानालाच करा, बाकी अन्य काय करायला गेलात तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार. हो जाणा. ज्ञानवान जीव जाणा, माझ्यामध्ये अज्ञान नाहीच.
माझ्यामध्ये कर्म नाहीतच. कर्मफळाला भोगणारा देखील मी नाहीच. नित्य जानन 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 रूप जीव जाणा. ज्ञानवान स्वरूपोऽहम् अज्ञान चेतनारहितोऽहम्. ओम विसर्ग.